सोलापूर महानगरपालिका पाणी पुरवठ्याच्या विषयासंदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। आयुक्त साहेब यांच्याकडून जो पाणी पुरवठ्या संदर्भात सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासंदर्भात जो काही विषय आलेला आहे, यामध्ये सखोल या ठिकाणी आम्हाला अजून अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि तसंच आता सध्या सोलापूर शहरात काही लोकांना मतमतांतर या ठिकाणी होत असताना हा विषय तातडीने इकडं व्हायला पाहिजे। सोलापूर शहराच्या सर्व लोकांच्या सोयीसाठी हा विषय लवकर व्हायला पाहिजे म्हणून आयुक्त साहेबांकडून हा जो विषय आलेला आहे। पण ह्या विषयामध्ये काही लोकांना असं गैरसमज झालेला आहे की आपल्या सोलापूर शहराला टॅक्स वाढी संदर्भात या ठिकाणी काय लादलं जाणार आहे का। पण तसं कुठलीही गोष्ट आपण या ठिकाणी पाणी पुरवठ्या संदर्भाचा हा मोठा विषय करत असताना लोकांवर कुठलीही असं कर प्रणाली आपण लादणार नाही आहेत। आज अजून सखोल चौकशी म्हणजे सखोल अभ्यास आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। आणि त्या संदर्भामध्ये आमचे नेते जे आमचे नेते आहेत, आता आमचे पालकमंत्री साहेब असतील, त्यांच्याशी अजून आम्ही या ठिकाणी चर्चा करून ते सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सखोल अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी माहिती लवकरात लवकर देतील या ठिकाणी सांगू इच्छितो। सभागृहामध्ये हा विषय तुम्ही मान्यता देणार आहेत का किंवा काय तसं काय करणार घेणार आहेत का नाही या संदर्भात विषय आलाय। सभागृहात विषय आला होता तो पाणी पुरवठ्याच्या योजनेला मंजुरी द्यायचा। पण या विषयात बघितल्यानंतर याच्यात जे वर्ल्ड बँकेच्या जे रिफॉर्म्स आहेत त्याचा जर अभ्यास केला असता, याच्यात जनतेवर कुठला कर लादला जाऊ नये किंवा कर लादणार आहे का या संदर्भातलं, कारण आपण पहिल्यांदाच भांडवली त्याच्यात जे आलंय की भांडवली मूल्यावर कर आधारित करायचं, घ्यायचं का नाही घ्यायचं ते आपल्यावर। या संदर्भातला अभ्यास करून आपल्याला या कर प्रणालीचा हे करावं लागेल। त्या संदर्भात आपण अजून तेवढा या संदर्भातला अभ्यास झालेला नाही। या संदर्भातला सखोल अभ्यास करून, कारण एखादी योजनेला मान्यता देत असताना साधारणपणे 1400 कोटीचा हा विषय, 600 कोटी रुपये याला आपल्याला वर्ल्ड बँक देणार आहे। पण या बँकेच्या देत असताना अटी ज्या घातल्यात त्या अटीमध्ये आपल्या जनतेवर सुद्धा या संदर्भातला बोजा पडू नये या संदर्भातली सखोल माहिती घेऊन आम्ही या संदर्भात येणाऱ्या काळात हा विषय लवकर आल्यामुळं आमचे आदरणीय पालकमंत्री असतील, आमचे इथले नेते असतील, आमदार असतील, यांच्याशी सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करणं गरजेचं आहे। कारण आपण एखाद्या गोष्टीला मान्यता देणं आणि त्या मान्यतेमुळं जनतेवर कुठला बोजा पडू नये या संदर्भातला सखोल अभ्यास करून आम्ही येणाऱ्या काळात या संदर्भातला निर्णय करणार आहोत। आमच्या पार्टी मीटिंग मध्ये आता जे काय आमचं पार्टी मीटिंग मध्ये ठरेल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार। आमच्या पार्टी मीटिंग मध्ये जे काय आमचे निर्णय या ठिकाणी होईल ना त्या निर्णय घेणार। पार्टी मीटिंग आमची अजून व्हायची आहे, मग ठरवू ना पार्टी मीटिंग मध्ये आहे ना। कर आता ज्या माध्यमांना बातम्या यायला लागल्यात की याच्यात कर वाढणार, गैरसमज जे व्हायला लागले होणार, या संदर्भातला जो गैरसमज व्हायला लागलाय त्या संदर्भात आज आम्ही सांगण्यासाठी प्रेस घेतली की कुठल्याही प्रकारची कर वाढ होणार नाही आणि ही होऊ नये यासाठी या अटींना मान्यता देत असताना कुठली कर वाढ होऊ नये यासाठीचा आम्ही पार्टी मीटिंग मध्ये जो निर्णय घेणार आहोत। काळे साहेब, वर्ल्ड बँकेने 8 अशी ठेवली की मूल्यवर्धित कर लागू करताना किंवा हे प्रणाली लागू करताना त्या रेडी रेकनर दरानुसार त्याची आकारणी करावी किंवा रेडी रेकनर दर आकारताना त्या इमारतीचा घसारा बघावा। बँकेने त्या ठिकाणी असं नाही, मूल्यवर्धित कर भांडवली कर प्रणाली अवलंबत असताना तुम्ही त्या घराचा तुम्ही जसं म्हणला घसारा पकडणं असेल, तिथला रेडी रेकनर असेल, त्यानंतर त्याचा जो दर होणार आहे त्या दरात तुम्ही 0.1 ते 0.5 याच्या दरम्यानचा दर ठरवायचा आहे। हे दर ठरवत असताना आपल्या म्हणजे 0.1 ते 0.5 या दरम्यानचा किती ठरवायचं ते ठरवणं एवढं सोपं नाहीये। कारण काय माहितीये का की या सगळ्याचा तुमच्याकडे 3.5 लाख प्रॉपर्टी आहेत, या सगळ्याचा ठरवता असताना आपल्याला कुठला तरी निर्णय ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस तो भार
जनतेवर पडू नये यासाठी आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. हा जर प्रणाली लागू तर मला किती tax वाढ होईल? सांगा मला. शेवटी तो याच्यासाठीच आम्ही वेळ मागून घेतोय की या संदर्भात कुठल्या जनतेवर याचा बोजा पडू नये या संदर्भात. दिलेले असतील आणि तुम्ही ऐन मोक्याला अजेंडावरचा विषय हा तुर्त स्थगित किंवा पार्टी मीटिंग मध्ये आम्ही निर्णय नाही, घेऊ नाही. असं जर का म्हणत असाल हा. तर जागतिक बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे जागतिक बघण्याचा आम्ही अजून विषय जागतिक बँकेची आलेली मदत आम्ही नाकारतोय किंवा ती नाही, दप्तरी पाठवतो असं नाही. नॉर्म्स मध्ये तुम्ही खालीवर करताय किंवा नाही, मागे पुढे नाही होताय. नॉर्म्स मध्ये एक गेम वेगळा जाईल ना. पॉईंट 1 घ्यायचं का पॉईंट 5 घ्यायचं, पॉईंट 1 ते 5 मध्ये काय घ्यायचं हे ठरवत असताना जनतेवर बोजा पडला नाही पाहिजे. पॉईंट 1 घेतलं तर आहे त्या दराला पडतंय का, पॉईंट 2 घेतल्यावर किती पडतंय, पॉईंट 3 घेतल्यावर किती पडतंय, या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण point 5 गृहीत धरून धरू. सविस्तर अभ्यास 5 एक गृहीत धरून धरू. हे बघा तो म्हणूनच थांबवला ना. म्हणजे इतकी घाई केली ना तुम्ही. इतकी आयोग घाई आम्ही घाई केलेली नाही की हा विषय फक्त आता काय होता की आयुक्तांनी सांगितलं होतं की पाणी पुरवठ्याची योजना आहे, त्याच्यात आपल्याला 350 कोटी रुपयाचा आपला शेअर असणार आहे. मग 350 कोटी रुपयाचा शेअर आपण करायचा याला मान्यता द्यायला अडचण नव्हती, कारण 600 कोटी रुपये वर्ल्ड बँक देणार होती. पण याच्या संदर्भातले खालचे जे रिफॉर्म्स आलेत या संदर्भातला अभ्यास करणं आपलं गरजेचं आहे. कारण याला आपण चुकून जर मान्यता दिली आणि याचा जर बोजा जनतेवर पडला तर हे आपल्याला न परवडणार आहे. मूल्यवर्धित कर काय आता आलंय का? 5 वर्षापूर्वीचा विषय आहे. हे बघा मूल्यवर्धित कर जरी 5 वर्षापूर्वीचा 2010 पासून तो विषय आहे, पण आपल्याला या ठिकाणी जनतेवर आताच पक्षनेते काय सांगितले, जनतेवर कुठलाही बोजा पडू नये म्हणून या ठिकाणी ते आम्ही उत्पन्न वाढवू, उत्पन्नाचे साधन या ठिकाणी आपले अनेक प्रकल्प बीओटीवर प्रकल्प राबवण्यासारखे असे विषय आहेत. त्या ठिकाणी आम्हाला काय करता येईल आम्ही त्या पद्धतीने उत्पन्न वाढवून मूल्यवर्धित कर हा छोट्या पद्धतीचा कर आहे ना, तुम्हाला असं कसं काय तुम्ही म्हणता. मी तेच म्हणतोय की मूल्यवर्धित पॉईंट 1 का पॉईंट 5 हा पॉईंट 5 घेतला तर किती तुम्ही वाढणार आहे? किती वाढणार आहे? अहो तेच तर ठरवायसाठी वेळ मागतोय आम्ही. पॉईंट 1 ने किती होत आहे आणि पॉईंट 5 ने किती होत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे ना. नाहीतर आज आम्ही पॉईंट आता तुम्हाला सांगितलं पॉईंट 2 नी पॉईंट 3 नी असं होत नाही ना. याचा जर बोजा तुम्ही म्हणल्यासारखं दुप्पट पडला तिप्पट पडला तर हा आपल्या जनतेवर पडणार आहे, ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलंय. एखादी योजना राबवत असताना आपल्या जनतेवरही त्याचा बोजा पडू नये ही आपली जबाबदारी. याच्यासाठी आपण या संदर्भातली वेळ मागू नये. नाही, बाहेर अशी चर्चा सुरू आहे की प्रशासन टॅक्स वाढतंय आणि तुम्ही सभागृहातून असं संदेश देणार की आम्ही कुठे टॅक्स वाढवणार नाही. टॅक्स वाढवणार 350 कोटी रुपये कसं भरणार त्याचे पर्याय 350 कोटी 200 कोटीचे बॉन्ड आपल्याला जनरेट करायचे आणि जे 150 कोटी आहेत त्या 150 कोटीतल्या आता आपण यांच्याकडनं मार्गदर्शन मागवतोय. परवा दिवशी परदेशी साहेब आलते, त्या संदर्भातली एक बैठक झाली. या बैठकीतनं आपण बीओटीच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या जागांच्या माध्यमातून त्या विकसित करून हे उत्पन्न कसं वाढवता येईल. आता 350 कोटी आपल्याला लगेच उद्या भरायचे नाहीये. आपली ही योजना चालू झाल्यानंतर साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी आपल्याकडे आहे की आपला शेअर देण्यासाठी. तर आतापासूनच जर आपण याचा पाठपुरावा केला तर हे 350 कोटी रुपये उभा राहू शकतात. या संदर्भातला आज सुद्धा वर्ल्ड बँकेचे काही लोक आले होते, त्यांनी आपल्या ह्याच्यातल्या काही जागा बघितल्या. आपण त्याच्यातल्या अशी योजना करतोय की बीओटीच्या माध्यमातून असेल, भाड्याच्या माध्यमातून असेल, त्या जागा काही भाड्याने देणं असेल, या संदर्भातल्या योजना राबवून आपण हे पैसे उभा करण्याचा प्रयत्न करतो. ही जी आपण बॉन्ड 200 कोटी रुपये उभा राहिलो ते मुंबईच्या कुठल्याही एका कंपनीला काहीतरी आपण हे दिलेलं आहे, बॉन्ड उभारणीचा प्रशासनाने दिलेला आहे. तर हे बॉन्ड जेव्हा आपण गोळा करतोय त्यासाठी आपल्याला दरमहा 7.5% दराने हे आपल्याला ते आताच काय लागणार नाही आहे. याला 4 कोटी रुपये लागतात. हा. आपल्याला दरवर्षी 4 कोटी रुपये याचं व्याज द्यावं लागतं. या संदर्भातली ही तरतूद आपण ही जे आपण म्हणतोय जे रिसोर्सेस उभा करतोय, बीओटी असतील, आपल्या जागांचं डेव्हलपमेंट असेल, या संदर्भात आपण उभा करतोय. आता त्यांनी सुचवत असताना त्यांनी करवाढ सुद्धा सुचवली, पण आपण ही अंमलात आपल्याला कुठलीही करवाढ करायची नाही. तर
तर आपल्याकडे जे रिसोर्स आहेत त्याच्यातनं हे पैसे कसे उभा राहतील हो. यासाठी आपण प्रयत्न करतो. महापौर साहेब, आपल्याकडे इतके पर्याय आहेत की उत्पादनाचे साधने हे निर्माण होऊ शकतात, पण तुम्ही भांडवली कर मूल्यावरच का एकदम एवढं म्हणजे वरिष्ठांचा नाही, आपण आदेश आहे? करणार नाही. आपण त्यांनी प्रशासनावर प्रशासनाकडून जो आलेला विषय त्याच्यावर आपण आताच काही निर्णय घेणार नाही. पहिला आम्हाला आम्ही म्हणलो की पार्टी मिटिंग मध्ये आमची या ठिकाणी चर्चा होणार आहे. मतांतर या ठिकाणी कुणाचं होऊ नये. लोकांवर कुठल्याही आम्ही टॅक्स पद्धतीचं या ठिकाणी आम्ही कुठलीही गोष्ट लादणार नाही आहे. सर्वप्रथम आपल्याला आज तुम्हाला माहिती आहे, परवाजी प्रवीण परदेशी साहेबांची या ठिकाणी बैठक झाली. वर्ल्ड बँक आपल्याला या ठिकाणी 700-700 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी द्यायला लागलाय. आणि आता जो बॉन्डच्या माध्यमातून जरी जो काय तुम्ही आता सांगितलं, तर ते पैसे काय आपल्याला आता लगेच उभा करायचे नाहीयेत. उत्पन्नवाढीचं कारण. उत्पन्न वाढीचं एक कारण सांगतो की पुणे पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, हे कसे श्रीमंत झाले तर त्यांनी त्यांच्या आहे ते जी बीओटीची जागा आहे ते डेव्हलप करून या ठिकाणी ते पुढे आलेले आहेत. त्याच पद्धतीने आम्ही त्यांना एक टीम पाठवून द्या इकडे, आपल्याला टीम एक पाठवले. त्या टीमच्या माध्यमातून आम्ही बरेचसे आपले जे महानगरपालिकेचे जे असे जागा जमिनी आहेत की आहे तसेच वर्षानुवर्ष ते आहे तसेच पडलेले आहेत, तर त्यातून आम्ही डेव्हलप करून आपल्याला महानगरपालिकेचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, पालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस तुमची घोषणा होती की आम्ही करामध्ये कपात करू आणि शास्ती देखील माफ करू, आणि तुम्ही सत्ता आल्यानंतर शास्ती 50% केली, 50% केली, 50% केली शास्ती. रेकॉर्डिंग आहे शास्ती 50% केली. वाढ करणार नाही यासाठी जी प्रेस घेतोय. अध्यक्षांना आम्ही करात वाढ करणार नाही यासाठी शास्त्री 50% केली. आम्ही करात वाढ करणार नाही यासाठी प्रेस घेतली. पण याशिवाय हे शक्य आहे का? शास्त्रीमध्ये 50% कपात केली ना आपण, मग शास्त्री 50% केली की घरामध्ये दरवर्षी देत दरवर्षी असतातच की 100% केलेली आहे शास्त्री. शास्त्री 100% या प्रस्तावाला करून काही दिलेली आहे. आपल्या सत्ताधारी पक्षातल्या गटाचा विरोध आहे, त्यामुळे तुम्ही ही प्रस्ताव पेंडिंग ठेवता, प्रलंबित ठेवता, असं काही नाही. तसं काय या नाही. सर्व गोष्टींची विरोध नाही. हे बघा, कुणाचाही प्रकल्पाला या ठिकाणी विरोध नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवक असेल, लोकप्रतिनिधी असेल, याची हीच भावना आहे की नागरिकांवर कुठलाही बोजा पडू नये. यात सगळ्यांचं एकमत आहे. कुठलीही सह्या झालेली नाही, कुठलीही झालेली नाही. कुठं झालेली नाही. आपल्याकडे निवेदन आलंय का? आपल्याकडे निवेदन आलंय का? आमच्याकडे नाही आलं. आमच्याकडे कुठलंही निवेदन आलं नाही. आणि कुठलीही आमचे नगरसेवक ही सृष्टीला धरून आहे ते पार्टी मीटिंग मध्ये याबद्दलची त्यांची भूमिका असते ती मांडतील. पण या सर्व गोष्टीशिवाय हे शक्य आहे का? मला तुम्ही असं हो, शक्य आहे. बघितलं का नियोजन? हो, हे हे शक्य- या गोष्टी बाजूला ठेवून हे शक्य आहे का? साहेब, एक आहे की मूल्यवर्धित कराचा जो त्यांनी विषय दिला, याच्यात कर वाढ न करता याला काय स्वीकारायचं याच्यात अनेक पर्याय, जसं त्यांनी 5 पर्याय दिलेत, आपण त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला बोजा पडणार नाही या संदर्भातला अभ्यास करणं गरजेचं आहे ना. आपल्याला 350 कोटी रुपये हे करायचे, त्याच्यातले 200 कोटी बॉन्डनी, 150 कोटी बाकीचे पर्याय आपल्याकडे आहेत की कशात कशात वाढवायचे ते आपल्याकडे आहे ना पर्याय. या सगळ्या संदर्भात. तुम्ही आता एवढं सांगा की फक्त सोमवारी हा विषय आलेला आहे, बरोबर? हो. त्या सोमवारच्या सभेमध्ये विषय होणार आहे का नाही? सोमवारच्या विषयामध्ये आमची आज या ठिकाणी पार्टी मिटिंग होणार आहे. पार्टी मिटिंग झाल्यानंतर आम्ही तुम्हाला यामध्ये सांगूया. पार्टी मिटिंग मध्ये आम्ही तुम्हाला सांगू या ठरल्यानंतर. संदर्भात पार्टी मिटिंग मध्ये ठरल्यानंतर सांगू. प्रतिनिधींशी बोलून या संदर्भातला निर्णय आम्ही पार्टी घेणार. मीटिंग मध्ये जर का असं ठरलं एखादी उपसूचना असावी तर तुम्ही स्वीकारणार का? उपसूचनेचा काही संबंधच नाही. मी म्हटलोय की एखादी याला या विषयाला उपसूचना हे बघा, उपसूचना असावी. सूचनेला उपसूचना कशाला येते? आता आम्ही सूचना आहे, आम्ही आमच्या सूचनेत मांडू ना. योग्य असेल तर सूचनेत मांडू, उपसूचना मांडायची काय गरज आहे? जे योग्य पार्टीचं एकमत झालं तर ते सूचनेतच मांडू ना. पार्टीचं एकमत झालं सूचनेत मांडू, उपसूचना करायची काय गरज आहे? कापूर साहेब, मी कापूर शहरातले जे काही BOT सभागृहात 350 कोटी रुपये भरण्यासाठी मी पर्यायी मार्गाचा विचार करू. जे काही बीओटीचे कॉम्प्लेक्स आहेत किंवा जे बंद पडलेत त्या संदर्भात आजवर आपण कधी त्याच्यावर निर्णय घेतला नाही, त्याची माहिती घेतली नाही. आणि की 2 दिवसात तसा अभ्यास होईल या विषयाचा. हा, म्हणूनच मी सांगतो, परवाच आपल्याला या ठिकाणी आज ती टीम आलेली आहे. आज आम्ही त्या टीमला घेऊन आम्ही सोलापूर शहरामध्ये जवळपास एक 20 ते 22 प्रकल्प म्हणजे जे आपले हे आहेत जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली सकाळपासून. आणि त्या ठिकाणी सर्व आम्ही फिरून या ठिकाणी बघितले की आता त्याच्या ह्याच्यावर ते एक नवीन म्हणजे एक प्रोजेक्ट तयार करून ते आम्हाला या ठिकाणी देणार आहेत. त्यांना आपलं त्या ठिकाणी ठरणार आहे
की महानगरपालिकेला ते या ठिकाणी किती फायदा होणार आहे आणि एखादा प्रकल्प आपण बीओटीवर किती वर्षासाठी आपण त्या ठिकाणी द्यायचा आणि त्यांनी आपल्याला काय फायदा करून देणार ही आज या ठिकाणी आमची मगाशी चर्चा झाली. आणि मुंबईतून जी टीम आली होती ती आम्ही सर्व सोलापूर शहरामध्ये जवळपास 20 ते 22 ठिकाणी आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे की शहराचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे. त्या माध्यमातून अनेक प्रकल्प आहेत. आता ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता कमर्शियल आहे त्या ठिकाणी कमर्शियल झालं पाहिजे, ज्या ठिकाणी हे आहेत समजा काही ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी शाळाहून वर काय आपल्याला काय करता येते का शहराच्या माध्यमातून ते व्हायला पाहिजे, असं बरेच आयडिया प्रकल्प आहेत त्या आम्ही आता वर्कआउट करू. मागच्या वेळेस आपण अशा जागा दिल्या, मोक्याच्या जागा दिल्या, पण त्या जागा तिकडेच आहेत, भाडं नाही काय नाही. 1200 कोट थकीत आहे त्यांचं. आहे बघा. आता या संदर्भातला जो विषय आहे, आता या अजेंड्यावर सुद्धा तुम्ही विषय बघितला असेल तर आमच्या सदस्यांनी एक विषय आणलाय की बीओटी प्रकल्पातले जे काही माहिती आहे आणि जे अर्धवट प्रकल्प आहे या सगळ्याची माहिती सभागृहाकडे देण्यात यावी, जेणेकरून जे बीओटी प्रकल्प अर्धवट आहे आणि जे काय आपलं अर्धवट प्रकरण जे काय उत्पन्नाच्या दृष्टीने काय करता येईल त्या संदर्भात अर्धवट जर काही कुठलं प्रकरण त्या ठिकाणी राहिलं असेल निश्चित त्या ठिकाणी आम्ही तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी सभासद प्रस्ताव आणून किंवा प्रशासनाला या ठिकाणी सूचना देऊन या ठिकाणी आम्ही पूर्ण करून आपल्या महापालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यावर आम्ही भर देऊ. आपण साहेब सांगायचा विषय काय माहितीये का, तुम्ही एवढा चांगला प्रस्ताव आणलाय, तुम्ही पर्याय नाही दिला 350 कोटी रुपये तुम्ही जर मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन नाही दिली तर हा योजना होणार नाही. हे बघा एक सांगतो आपल्या सोलापूर ह्याच्यासाठी तुमच्याकडे जे बीओटीचे प्रकल्प आहे ते तर किती उत्पन्न महापालिकेला आलंय हे त्याचा डाटा येईल ना. आहे नाही महापालिकेच्या अनेक जागा मोक्याच्या ठिकाणी मी सांगतो महापालिका या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की आम्ही बजेट झाल्यापासून या संदर्भातली भूमी मालमत्ता असेल, टॅक्स असेल, या सगळ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठका घेऊन आता तुम्ही जो विषय मांडला की नाममात्र दराने ज्या ज्या जागा दिल्या त्या सगळ्याची यादी आम्ही मागवली. सोमवारी त्या संदर्भात पुन्हा एकदा बैठक आहे. आणि आता मध्ये शिवशंकर साहेबांनी एक अशी यादी केली होती की या संदर्भातल्या जागेंची ती सुद्धा यादी आम्ही मागून घेतली, जे की नाममात्र असतील, जे रेडी रेकनर प्रमाणे नसतील, ज्यामुळं महापालिकेचं नुकसान होत असेल या संदर्भातले निर्णय पुन्हा एकदा सभागृह घेणार आहे. आता काल परवा संभाजी महाराज चौकातलं जे बीओटी बांधलेलं आहे त्या संदर्भातल्या ज्या अडचणी झाल्या त्याचा सविस्तर अहवाल मागवलाय. त्या संदर्भातलं ते जे बांधकाम केलंय त्याच्यातलं जो रस्ता आहे तो दुसऱ्याच्या ह्याच्यात करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ती बिल्डिंग साहेब फर्मचं जे आहे एका दुसऱ्या माणसाच्या जागेतनं त्याचा रस्ता आहे त्याच्यामुळे ती बिल्डिंग पडून आहे. त्या संदर्भातली ती फर्म असलेली खालचं फक्त वर हॉटेल चालू आपण बैठक बोललेली आहे. आपण भूमी मालमत्तेची बैठक बोलवली की सुरोज साहेब ते विषय मी तुम्हाला झाल्यावर आपल्याला काय तुमचं म्हणणं बरोबर आहे. बैठकला त्या संदर्भातली बैठकाला तुम्हाला आधी माहिती देत नव्हतो. किती वेळा आम्ही वर्षानुवर्षी काही माहिती देत अहो साहेब त्या ज्याच्या जागेतनं गेली त्याला मोबदला देऊ ते आपली जागा आहे. पण ठीक आहे आम्ही व्हिजिट करू तिथे व्हिजिट करून आपण व्हिजिट करून आम्ही घेऊन जातो. तुम्ही पण सभागृहात होता, आम्ही पण ते ऐकतोय वर्षानुवर्षी पुंजाचं ते वारंवार विषय लावत होते. आता एवढं 30 करोड रुपयाचं नुकसान कोणी केलं महापालिका? या संदर्भातलंच मागवलं ना अहवाल. आता परवाच्या बैठकीत आम्ही बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही बिल्डिंग बंद काय, तरी असं झालंय. अहो साहेब फक्त खालचे काय त्यांचं काय म्हणणं आहे ठरवून बरं ठीक आहे बघू आपण जागेवर जाऊन तपासून आपण बघू. त्याच्यावर पण आमचा आता सभासद प्रस्ताव येणार आहे, त्याच्यात मार्ग काढणार आहे आपण. भले त्यात काही लिटिगेशन असेल किंवा काय जर थांबला असेल तर त्यात मार्ग काढून महापालिकेचं कसं वाढेल याच्यावर आम्ही प्रयत्न. आपण 22 मधला तो इतक्या दिवस बीओटीचं कसं करत होतो
की आता आम्ही जे सांगितलं, आता बीओटीचे जे प्रकल्प आहे ते बीओटीचे प्रकल्प करत असताना आम्हाला पहिल्यांदा सांगा की महापालिकेला ह्याच्यातनं किती फायदा होणार आहे. मग ही जर एवढ्या रकमेची जागा असेल तर आम्हाला काय मिळणार आहे, महापालिकेच्या ह्याच्यातनं काय फायदा आहे, त्यानंतर आम्ही निर्णय देऊ की ह्याच्यातलं कुठलं करायचं. 25 मधले 25 आता डेव्हलप होणार नाहीत, पण तुम्ही आता प्रायोरिटीने 5-6 ह्याचे आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट द्या की आम्ही सांगू आता लगेच की आम्हाला हे 2 महिन्यात मान्यता करायचं. करण्यासारखी 2-3 महिने याला मान्यता देऊ. टीडीआरच्या माध्यमातून तुम्हाला किती महापौर साहेब, एक प्रश्न FSI च्या असा- माध्यमातून सोलापूर महापालिकेत माझ्या मते 200-300 एकर जागा आहे का तुमच्याकडे त्याची डिटेल माहिती? तुम्हाला आधी माहिती देत नाहीत ना. आता इंद्रधनुष्य ठिकाणी 6 एकर जागा आहे महापालिकेची. आज नव्हते तुम्ही मी कोणती जागा घेणार आहे, ते सोलापूर बिल यशवंत बिल तिथं 2-3 एकर. तुम्ही चांगली माहिती स्वागत आहे. उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून ते जागेवर जाऊन आपण त्याला चढालो. आणि उत्पन्न वाढीच्या हा, दृष्टीने तुम्ही ती जागा डेव्हलप करत असाल तर सांगा. येत नाही. 50 अपार्टमेंटचे 350 कोटी रुपये, 3.5 कोटी कुठलाही 1 रुपया न येता आज त्याला सगळ्याच गोष्टीची पुरवठा देण्याचं मान्य केलं. आणि झोन अधिकाऱ्याची बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी आदेश दिला. म्हणजे हे काय चाललंय, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही याच्यामध्ये. काय 3.5 कोटीच्या बदल्यामध्ये 1 रुपयाही नाही महापालिकेकडे, पण विकास शुल्काच्या नावाखाली पण सगळ्या सुविधा पुरवायचा आदेश दिला अधिकाऱ्यांनी. नाही ऐका, माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी विकास शुल्क पोटी ते मला जवळपास वाटतं 1-2 कोटी काय 1.5 कोटी रुपये त्यांनी आधी भरलेले आहेत. हा, आणि जे काय आपण त्याला ह्याच्यापूर्वी पण आपण बैठकीमध्ये आदेश दिले होते की त्यांना पुढचं नाही थोडे 2 चेक दिले होते त्यांनी. त्यातले एक चेक बाउन्स झाला आणि एक चेक पास झाला होता. त्यांना आपण हे केलं ना, आता पुढची बिल्डिंग परमिशनच थांबवली ना आपण, त्याच्यावर आता कारवाई करू. अनेक अधिकाऱ्यांना निलंबन केलं ना, त्याच्यावर कारवाई चालू आहे ना, कारवाई चालू आहे. असं म्हणायचं का की दुसऱ्या तुमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी दबाव टाकला म्हणून हे तुम्ही दाखवतो? तसं काही नाही आहे. बघा ऐका, महापौर उत्तर देतील. शहराच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व काही जे काही करता येईल. आणि आज एक मिनिट ऐका, मूळ मुद्द्यावर येऊ आपण. माझा सांगा. तुमच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी नगरसेवकांनी एक दबाव टाकला आणि त्या दबावापोटी हा प्रस्ताव तुम्ही थोडा समजदारपणे पद्धतीनं घेणार. कुठलेही कोणी दबाव या ठिकाणी टाकलेला नाही आहे. सर्व एकच सांगतो की शहरामध्ये काही मतांतर या ठिकाणी व्हायला लागलं की जनतेवर काय ह्याचा बोजा पडणार आहे का, तर कुठलीही बोजा या ठिकाणी जनतेवर पडणार नाही. आमची जी महानगरपालिकेची जी वसुली आहे 50% ते 60% पर्यंत या ठिकाणी, तेव्हा देखील मीटिंग मध्ये ठरलं होतं की तुमची वसुली 90% पर्यंत आणा. मग 90% वसुली आणेपर्यंत करण्यासाठी आम्हाला काय करता येईल, योजना उपयोजना जे काय करता येईल ते आम्ही या ठिकाणी करणार आहेत. आणि दुसरा स्त्रोत म्हणलं तर बीओटीचे अनेक प्रकल्प सोलापूर महानगरपालिकेमध्ये राबवून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवून त्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युशन मनी जो आहे तो कसा उभा करायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. ते सांगितलं माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं फिरवून द्या. बरोबर उत्तर सांगितलं. तेच आहे ना विषय तेच आहे. तसा काही कुठला विषय नाही. एवढंच ना, फक्त 18 तारखेला पार्टी मीटिंग मध्ये या विषयाचा हा. तोपर्यंत काय करणार हो. नाही त्याच्या आत तुम्हाला आहे ना गैरसमज होऊ नये, काय वाढवले का वाढवलं. कुठली कर वाढ होणार नाही. हा, हे सगळ्यात प्रधान. 20 तारखेचं बोर्ड होणार नाही की? आशा भोसलेंच्या 2 मिनिटं द्या हो. पार्टी मीटिंग. माझा वेगळा अनुभव आहे. महापौर साहेब, हो, सभागृह नेते. महापौर साहेब, सभागृह नेते. तुम्हाला असं वाटतंय का की सभागृहामध्ये अनुभवाची कमी आहे म्हणून अशा काही गोष्टी होतात? काय झालं म्हणजे तुम्ही काय आता झालं प्रस्ताव दिला आणि प्रस्तावावर पुन्हा आता प्रेस घेऊन म्हणताय अहो, साहेब, कुठं मी काय म्हणलो? समज गैरसमज समज गैरसमज आम्ही कुठं काय म्हणलो? अनुभवाची आमची कमी असं वाटतंय. त्याचा काही संबंध नाही. प्रस्ताव जो दिलाय हे बघा, प्रस्ताव एक मिनिट ऐका, शहराला रोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे का नाही? तुमची भावना काय सांगा, शहरात दररोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे का नाही? ते पाणी पुरवठा होत असताना जनतेवर ह्याचा कर प्रणाली लादली नाही जायला पाहिजे, हे तुमचं मत काय? व्हायला पाहिजे म्हणजे कर प्रणाली लादली नाही जायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा विषय तातडीचा घ्यायचा होता, तो विषय आलेला आहे. आणि ह्याच्या संदर्भात शहराच्या नागरिकांवर कुठलीही करवाढ आम्ही करणार नाहीये. इव्हन हे विषय सोडून महानगरपालिकेचे अनेक उत्पन्न वाढीचे स्त्रोत आहेत, त्याच्यावर कसं फोकस करता येईल ते ना या विषयावर आणखी प्रयत्न करा. कुठल्या तज्ञाशी बरोबर चर्चा करणार आहात? माझं चर्चा कुणाबरोबर? माझं एक
कालच थांबा. पुणे महापालिकेनं उत्पन्न हो, वाढवण्यासाठी थांबा एक की वेगळी राव, कमिटी प्रश्नाला स्थापन उत्तर केली आहे. द्या. काय तेच ते उत्तर साधे त्यांनी वारंवार तुम्ही आपल्याला ही योजना मिळते त्याच्यात 600 कोटी रुपये वर्ल्ड बँक देते, 350 कोटी रुपये आपल्याला शासन देत आहे. एवढे 950 कोटी रुपये आपल्या शहराला मिळत आहेत. या सगळ्याचं पॉझिटिव्हली आपल्याला ऐका आहे ना, 25% उभं राहायचंय ना, 75%. हे बघा 25% कधी उभा करायचे आपल्याला, 25% कधी उभा करायचे, पूर्ण प्रकल्प जवळपास आता लगेच आपल्याला उभा करायचे नाही. पॉझिटिव्ह घेऊन जाता का नाही? 2-3 वर्ष आहेत त्याला. असं झालं ते तसं झालं नाही. काय बोलतो? आम्ही एका प्रश्नाला विचारलं, 500 DPR कसा वाढला म्हणून. 500 DPR कसा मग हे वाढला पण करणं आपलं काम आहे ना. हे काम आहे ना, हे आम्ही ठरवायला विचारलं का? नाही, नाही, हे काम आहे ना आपलं बघ. कालच पुणे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी एक वेगळी कमिटी मागवली. आता हा प्रस्ताव आला, तुम्ही असं सांगू शकता का आम्ही एक सांगतो, ह्याच्या आधी बीओडीचे प्रकल्प तसेच जे राहिलेले ते तसेच राहिले. प्रकल्पातून तुम्हाला किती पैसे हे बघा सुरुवात तर व्हायला लागली ना, 20-20 वर्ष त्या ठिकाणी काहीच झालेलं नाही. सुरुवात तर आपण करायला लागलो. आणि ठीक आहे, हे करत असताना आम्ही कुठल्या नागरिकांवर काय कर प्रणाली आम्ही लादायला लागलो का? काहीच नाही. उत्पन्नवाढीसाठी. वसुलीवर भर देणार आहे आम्ही, वसुलीवर भर देणार एवढंच विषय. त्याचा बाकी पैसे भरायचे. येणाऱ्या काळात ते पण करू. लोकांना हो, पडायला नाही, चार्जेस बोललेलं नाहीये. नाही युजर चार्जेस उगीच काय बोललं का आपलं लावा. तुम्ही त्यावर बोला ना. काय निश्चितपणे आपण चला. आपली- बोजा आहे का नाही? हो. सगळे चहा तरी थांबवा. असं नाही करावं लागलं. चहा प्यायचं आपल्याला. नाही, म्हणून चहा आमची जी सूचना आहे ना साहेब, 100% की आम्ही तशी एक कमिटी फॉर्म करतो आणि तुम्ही म्हणताय तसं की बीओटी हे फसवं नसावं. बीओटीतनं आम्हाला हे बघा, पहिलं 20 काय वर्ष- देणार आहे याचा आढावा येऊनच ते पुढे जावं. बीओटी प्रकल्प आपण राबवत असताना अनेक त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधीने या ठिकाणी सुचवलं तर त्यात मत म्हणजे गैरसमज होत होता. मग अनेक प्रकल्प हे पूर्ण होत नव्हते. आता काय झालंय, शासनच गाईडलाईन करायलंय. शासन आपल्याला गाईड करायला लागलंय आणि एजन्सी सुद्धा शासनच द्यायला लागलाय. एजन्सी सुद्धा शासनच द्यायला. त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणता ना, निश्चित या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळून अनेक प्रकल्प मार्गी लागतील असं मला विश्वास आहे. आणि ते आपण करूयात शहराच्या चांगल्या. असं वाटत नाही, तुमचा अजेंडा हा इंग्लिशमध्ये आला या पहिल्यांदा. कुठला अजेंडा आलेला नाही. प्रस्तावामधला प्रस्ताव. करून देऊन टाकायला. तुम्हाला जर कोणी objection येत असेल तर त्याला मराठी करून देऊ शकता. ऐका आहे ना तसं काय नाही. कोण आलं नाही. बरेच चांगलं समजत नाही ते तुम्ही. आमच्याकडे कोणाचं हे नाही. आता आम्ही आमच्या नगरसेवकांसाठी 18 तारखेच्या ह्याच्यात हे सगळं ट्रान्सलेट करून ठेवलंय म्हणजे. हा. म्हणजे आमच्या आदेश आहे. म्हणजे objection आल्यानंतर आमच्या नगरसेवकांसाठी ट्रान्सलेट करून ठेवलेलं आहे.